नमस्कार मित्रांनो, आपलं शेकडेवारी चॅप्टर चाललं होतं. त्यातला आपला पुढचा टॉपिक पगार, उत्पन्न आणि खर्च. बरोबर, सिंपल टॉपिक आहे पण एकदम महत्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेत त्याच्यावर प्रश्न आलेले असतात. तुम्ही कोणती पण एक्झाम बघा, बँक पासून तर पोलीस भरती पासून तर UPSC लेवलची CSAT त्यात क्वेश्चन आलेले आहेत. बरोबर, तर सिंपल एकदम, फक्त एकच कन्सेप्ट महत्वाची आहे की जे पण एकूण उत्पन्न विचारलंय किंवा एकूण पगार विचारलाय तर तो विचारला असेल किंवा प्रश्नामध्ये दिला असेल तर तो 100% गृहीत धरायचा. नेहमी किती धरायचा? 100% गृहीत धरायचा. बरोबर, जर एखादा हाय लेवलचा अवघड प्रॉब्लेम आला तर 100% समजण्याऐवजी ऐवजी 100 रुपये समजायला, म्हणजे ते इझी होऊन जातं. बरोबर, एकदमच डिफिकल्ट प्रॉब्लेम आला तर 100 रुपये समजायचा, 100% समजायचा नाही. 100% समजलं तरी उत्तर येतं. बरोबर, पण जनरली जर म्हणजे एक्झाम्पल सोपं आहे तर 100% आपण तो गृहीत धरला पाहिजे. बरोबर, तर आपण एक एक एक्झाम्पल बघू. पहिले एक्झाम्पल, सरोजने 72,318 रुपयांची गुंतवणूक केली. जी त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 17% आहे. तर त्याचे मासिक उत्पन्न किती? असा क्वेश्चन आहे. बरोबर, काय म्हटलंय? सरोजने 72,318 रुपयाची गुंतवणूक केली जी त्याच्या उत्पन्नाच्या 17% आहे. तर त्याचे मासिक उत्पन्न किती? बरोबर, आपण काय करू? वार्षिक उत्पन्न 100% समजू. बरोबर, सरोजचं वार्षिक उत्पन्न आपण किती गृहीत धरलं? 100%. जी पण रक्कम येईल ती किती धरणार आहे आपण? 100%. बरोबर, त्याच्या 17% त्याने गुंतवणूक केली. बरं, त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या, बरोबर वार्षिक उत्पन्न आहे, त्याच्या 17% त्याने गुंतवणूक केली. 100%चे 17% म्हणजे किती? 17%च ना. बरोबर, तर गुंतवणूक किती केली त्याने? 17%. बरोबर, गुंतवणूक केली त्याने 17%. ही गुंतवणूक दिली किती आहे? 72,318. बरोबर, गुंतवणूक दिली किती? 72,318. म्हणजे 17% जी गुंतवणूक आहे ती किती दिली? 72,318. 72,318. जर 17% बरोबर 72,318 असेल तर 100% बरोबर किती हे आपल्याला काढायचंय. बरोबर, म्हणजे आपल्याला टोटल उत्पन्न मिळून जाईल. 17% जर 72,318 आहे तर 100% बरोबर किती हे आपल्याला काढायचंय. आपण 100% म्हणजे एकूण उत्पन्न त्याचं X समजू. बरोबर, हे कसं केलं समजलं ना? 17% म्हणजे 72,318 तर 100% बरोबर किती असं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. हे पर्सेंटेजचं चिन्ह हे पर्सेंटेज चिन्ह कॅन्सल होऊन जाईल. बरोबर, हे पर्सेंटेज आणि पर्सेंटेज कॅन्सल होऊन गेलं. आता इथून पुढे काय? तिरकस गुणाकार करा. या 17चा X ची गुणाकार होईल 17X. बरोबर, या 100चा या 72,318 शी गुणाकार होईल 72,318 गुणिला 100. आता इकडे बघा, हा X ला 17 इकडे मल्टिप्लाय करतो. इकडे येताना काय होऊन जाईल? भागीला चालू जाईल. म्हणजे X इक्वल टू किती? X इक्वल टू किती? तर 72,318 गुणिला 100 भागीला किती? 17. भागीला किती? 17. आता 17ने आपण 72,318 ला भागून पाहू. बरोबर, काय होईल बघा? 17 चोक 68. 17 चोक 68. 72 मधून 68 गेले, उरले किती? 4. बरोबर, वरून काय घेतलं आपण? 3. बरोबर ना, 17 चोक 68 गेलं, 72 मधून 68 गेले, उरला 4, वरून घेतला 3. बरोबर, आता 17च्या 43 काय? 2 म्हणजे 17 दुने 34. बरोबर ना, 17 दुने 34. 43 मधून 34 गेले, उरले किती? 9, वरून काय घेतला? 1. बरोबर, 17 5 85. 17 5 85. बरोबर, 91 85 गेले, उरला 6, वरून काय घेतलं? उरलेला 8. 17 चोक 68 किती उरले? 0. डायरेक्ट भाग गेला आपला. म्हणजे किती उरले? 4,254 गुणिला काय? 100. गुणिला काय? 100. किती आलं उत्तर? 4,254. हे 2 शून्य इकडे ठेवून द्या, इतके म्हणजे 4,25,400 रुपये. हे काय निघालं आपलं? हे 100% उत्पन्न निघालं आपलं. 100% कोणतं? वार्षिक उत्पन्न. त्याचं वार्षिक उत्पन्न किती निघालंय? म्हणजे 4,25,400 रुपये. आपला क्वेश्चन सुटलेला नाहीये. आपल्याला काय विचारलंय? मासिक उत्पन्न विचारलंय. काय विचारलंय? मासिक उत्पन्न. आपण हे काय काढलं? वार्षिक उत्पन्न. मासिक उत्पन्न किती होईल? तो जर एका वर्षाला इतके कमवतोय तर तो एका महिन्याला किती कमवेल असा प्रश्न येतो. समजा तुम्ही एका महिन्याला 12,000, एका वर्षाला 12,000 रुपये कमवताय तर तुम्ही एका महिन्याला 1,000 कमवणार. बरोबर ना, तर म्हणजे काय? भागीला 12 करायचे, 12 महिन्याचे. म्हणजे मासिक उत्पन्न काढायचं तुम्हाला. कसं मिळते? 4,25,400 भागीला 12. बरोबर,
12ने भागून घ्या, इझी आहे. किती होईल? 12 त्रिक 36. 42 मधून 36 गेले, उरला किती? 6. हा वरून काय घेतला पुढचा? 5, म्हणजे झाले किती? ते 65. बरोबर. झाले किती? इकडे करतो मी बघा. 12 त्रिक 36. 42 मधून 36 गेले, उरले किती? 6. बरोबर. वरून काय घेतला पुढचा? 5. आता पुढे 12 पंचे 60. बरोबर. उरला किती? 5. वरून काय घेतला पुढचा? 4. 12 त्रिक 36, 12 चोक 48. उरला किती? 6. वरून काय घेतला? 0. 12 पंचे 60. हा 0 आणि वरचा 0 खाली येऊन जाईल. किती झालं मासिक उत्पन्न? 35,450. मासिक उत्पन्न किती झालं? 35,450. बरोबर. असा तो क्वेश्चन होता. काय केलं आपण? गुंतवणूक लिहून घेतली आपण, जी दिली होती ती 72,318. याच्यावरून 100% उत्पन्न काढलं. हे उत्पन्न वार्षिक होतं. आपण काय केलं? मग मासिक उत्पन्न काढून घेतलं. समजलं असेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप. बरोबर. असा होता एक्झाम्पल. सर्व एक्झाम्पल असेच राहतील तुम्हाला. बरोबर. तुम्हाला एकूण उत्पन्न काढावं लागेल प्रत्येक ठिकाणी, किंवा काही ठिकाणी एकूण उत्पन्न दिलेलं असेल तरी सुद्धा ते 100% समजायचं. बरोबर. आता पुढचं एक्झाम्पल बघू आपण. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. श्रीमती रॉय यांनी 44,620 रुपये दिवाळी खर्च केले व 32,764 रुपयांचे लॅपटॉप खरेदी केले. आणि उरलेले 32% रक्कम स्वतःजवळ, उरलेली म्हणावं लागेल, उरलेली 32% रक्कम स्वतःजवळ रोख ठेवली. तर तिची एकूण रक्कम किती? असा तो प्रश्न आहे. काही एवढा अवघड नाहीये. वास्तविक हा मागच्या क्वेश्चन पेक्षा पण सोपा क्वेश्चन आहे. बरोबर. आपण काय करू? तिच्या जवळची एकूण रक्कम किती समजून घेऊ? 100%. समजा तिच्याकडे जी रक्कम असेल ती किती समजून घेऊ आपण? 100% रक्कम तिच्याजवळ समजून घेऊ. बरोबर. आता तिने बाकी खर्च केला, तिच्याकडे उरली किती रक्कम? रोख 32%. तिच्याकडे उरली किती रक्कम? आता 32%. तिच्याकडे उरली किती रक्कम? 32%. मग तिने खर्च किती केली असेल? जर तिच्याकडे 100 रुपये होते समजा, त्यातले 32 रुपये तिच्याकडे उरलेत, म्हणजे तिने 68 रुपये खर्च केले असतील का नाही? मग 100% रक्कम पैकी 32% तिच्याकडे उरली, तिने खर्च किती केला असेल? 68%. 100 वजा 32 गेले 68. 100 वजा 32 68. म्हणजे तिच्याकडे खर्च तिने 68% केलाय. आपल्याकडे तिने केलेले खर्च केलेली रक्कम दिली, ती आपण काढून घेऊ. खर्च बरोबर किती? तिने 44,620 रुपये कुठे खर्च केले? दिवाळीत खर्च केले. 32,764 रुपये तिने काय केलं? लॅपटॉप खरेदी केलं. हे दोन खर्च तिने केलेत. म्हणजे खर्च किती केलाय बघा. बेरीज करून घेऊ आपण. 4 आणि 0 4, 2 आणि 6 8, 7 आणि 6 13, हातच्याला 1, 13, हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 4 7, 4 आणि 3 पुढचा 7. म्हणजे तिने खर्च 77,384 रुपये केलेत. बरोबर. तर हा खर्च किती आहे? 68%. म्हणजे जो 68% तिने रक्कम खर्च केली आहे ती किती झाली आहे? 77,384. जर समजा 68% रक्कम इतकी आहे तर 100% किती असणार हे आपल्याला काढायचंय. 100% आपण x समजू. इथे पर्सेंटेज कॅन्सल होऊन जाईल. इथे हा काय होईल? तिरकस गुणाकार. 68x = 77,384 गुणिला 100. काय केलं आपण? पर्सेंटेज कॅन्सल केलं आणि तिरकस गुणाकार करून घेतला. बरोबर. आता 68 गुणिला x आहे. मग 68 इकडे जाताना काय होऊन जाईल? भागीला चालत जाईल. हा 68 इकडे जाताना काय होऊन जाईल? भागीला चालत जाईल. इथेच करून घेऊ आपण ते. 68 काय केलं इथे? भागीला चालला गेला. बरोबर. आता आपण काय करू? हे थोडं वरती लिहून घेतो मी. काय होतं? 68% बरोबर 77,384. तर 100% बरोबर x असं होते. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं इथे. बघा
68 इकडे गुणीला होते, इकडे काय चालला गेला, भागेला चालला गेला. आता आपल्याला काय करायचं, भागाकार करायचे. बघा याच्या शेवटी 84 इकडे म्हणजे 4 भाग जातो, इकडे 68 4 भाग जातो. एकच समज आपल्याला कसोटीवरून ना 4 भागून भाऊ 17 चोक 68, 17 चोक 68. वरती पण 4 भागू बघा, 4 1 4, 7 4 गेले 3, वरून घेतला 7, झाली किती 36. बरोबर, 4 9 36, उरला 1, वरून काय घेतला 3, 4 3 12, उरला किती 1, वरून काय घेतला 8, 4 चोक 16, उरला किती 2, वरून घेतला 4, 4 7 24. बरोबर. आता पुढचा भागाकार. आता काय करायचं आपल्याला, 17 या संख्येला भागायचंय, करून बघू आपण. 4 7 24. बरोबर, 17 या संख्येला भागून बघू आपण. 17 19 भेटलं काय, 17 1 17, इथे लिहू 17 1 17. बघा 19 म्हणून 17 गेली, उरला किती 2, वरून काय घेतला हा पुढचा 3, परत 17 1 17, किती उरले 6, पुढे काय घेतला 4. बघा 17 3 51, 64 मध्ये 51 गेले, किती उरले 13, वरून काय घेतला हा 6, 17 8 36 असे, 17 8 136. बरोबर, 17 8 36 असे 1138 आपलं उत्तर आलं. गुणीला काय पण पुढचा 100, गुणीला काय पुढचा 100. आता किती होईल 11 म्हणजे हे किती होईल बघा, 1,13,800 रुपये, 1,13,800 रुपये. म्हणजे तिची एकूण रक्कम किती निघाली, 1,13,800 रुपये. काय होतं बघा, एकूण रक्कम 100% समजली. तिने उरलेली रक्कम किती होती, 32% ठेवली होती स्वतः. मग तिने खर्च किती केला असेल, 100 मध्ये 32 उरले म्हणजे 68% तिने खर्च केला असेल. तिने जे खर्च केलेले आयटम मध्ये एका ठिकाणी घेऊन घेतले. जर तिने खर्च इतका केलाय 77,384, तो किती आहे 68%. तर 100% बरोबर किती असं इक्वेशन मांडून घेतलं. पुढे तिरकस गुणाकार झाला आणि ते फक्त भागाकार केला आहे आपण. बरोबर, तो फक्त कॅल्क्युलेशन केलंय. एक्स निघाला म्हणजे टोटल 100% रक्कम निघाली, म्हणजे तिच्याकडे असलेली एकूण रक्कम आपल्याला निघून गेली. बरोबर, पुढचं एक्झाम्पल बघू आपण. भागाकार आणि गुणाकार चांगला करण्यासाठी जितकं जास्त एक्झाम्पल सोडणार तितकाच पर्याय आहे त्याला. तुम्ही असं बघून तुम्हाला भागाकार येणार नाही, तुम्हाला जास्तीत जास्त गणित सोडवा लागतील भागाकारसाठी. बरोबर, पुढचं बघू आपण. रमेश आपल्या पगाराच्या 13% किराणा मालावर 9% मुलांच्या शिक्षणावर 5% मनोरंजनावर आणि 5% इतर बाबींवर खर्च करतो. त्याच्याकडे 4,080 रुपये शिल्लक राहिल्यास एकूण पगार किती. सेम क्वेश्चन या ऍज इट इज, काही जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. बघा आपण काय करू, एकूण पगार किती म्हणून घेऊ आपण, एकूण पगार 100% समजून घेऊ. एकूण पगार किती समजून घेऊ, 100% समजून घेऊ. बरोबर, आता बघा त्याच्याकडे उरले किती आहेत 4,080 रुपये. लक्षात राहू द्या, त्याच्याकडे उरले किती आहेत 4,080 रुपये. आपण खर्च लिहून घेऊ त्याचा, 13% किराणा मालावर, 9% मुलांच्या शिक्षणावर, 5% कशावर मनोरंजनावर आणि 5% इतर बाबींवर, इतका त्याचा खर्च आहे. 13 9 22, 22 आणि 5 27 आणि 5 32%. बरोबर, हा खर्च लिहून घेतला आपण 32%. 32% त्याचा खर्च झालाय, 32% त्याचा खर्च झाला. त्याच्याकडे उरले किती असतील बघा. त्याचा एकूण पगार जर 100%, त्यातले 32% त्याने खर्च करून टाकले, उरले किती असतील 68%. त्यातनं वजा करून घेतला आपण. बरोबर, 100 मधून 32 गेले 68, इतके त्याच्याकडे उरले आणि त्याच्याकडे उरलेली रक्कम आपल्याला दिली. उरलेली रक्कम किती आहे 4,080, म्हणजे 100% नाही, म्हणजे एक्झॅक्टली 68% बरोबर किती असेल
4080 एक्झॅक्टली 68% म्हणजे किती आहे 4080. बघा उरले 68%, ते किती आहे 4080. आपल्याला काय करायचंय 100% रक्कम काढायची आपल्याला. बरोबर, जर 4080 बरोबर 68% तर 100% बरोबर किती, असं इक्वेशन आपण लिहून घेतलं. पुढे काय पर्सेंटेज कॅन्सल होऊन जाईल आणि आपण काय करू मग तिरकस गुणाकार, म्हणजे 68x इक्वल टू 4080 गुणिला 100. आता 68x ला गुणतोय, इकडे जाताना काय होऊन जाईल भागीला चालला जाईल, भागीला 68. बस, इथून पुढे काही नाही, फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. इथून पुढे काहीच उरलं नाही, फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. काय करू आपण 4ने भागून घेऊ, 4ने भागून घेऊ. बघा इथे 4ने बघितलं 17, 17 चौक 68. वरती 4ने भागू, बघा 4 4 1 4 0, 4 दुने 8 0 गुणिला 100 भागीला काय 17. आता 17ने 1020 ला भागायचे, 17 सक 102, 17 सक 102 म्हणजे किती 60 गुणिला 100, टोटल किती आले 6000. त्याचा पगार किती म्हणजे 6000 रुपये आहे. रमेशचा पगार किती आहे 6000 रुपये. काय केलं आपण एकूण पगार 100% समजला, त्याचा खर्च करून घेतला. बघा इतका त्याने खर्च केलाय 13 आणि 9 22 आणि 5 27, सॉरी 13 9 22 आणि 5 27 आणि 5 इतर म्हणजे 32% त्याने खर्च केलाय. मग त्याच्याकडे उरले किती 68%. उरलेली रक्कम आपल्याला दिली म्हणजे ते 68% बरोबर किती आहे 4080. 100% बरोबर एक समजलं, पुढे तिरकस गुणाकार केला आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलं. इतकं सिंपल होत होते. बरोबर, चौथं उदाहरण बघू. चौथं एक्झाम्पल बघू. आई तिला मिळणाऱ्या पैशांपैकी 14% किराण्यावर, 3% मुलांच्या शिकवणीवर, 5% इतर कामांवर खर्च करते. तिच्याकडे 546 रुपये उरतात, तर आईला मिळणारा पैसा किती, आईला मिळणारा एकूण पैसा किती. बरोबर, आता इकडे बघा सिंपल एकदम. एकूण पैसे किती मिळत असणार आईला, जे मिळत असणार ते आपण काय समजू 100%. समजा एकूण पैसे किती मिळतात आईला 100%. त्यात तिने खर्च किती केलाय बघा, खर्च किती केला तिने बघा 14% किराण्यावर, 3% मुलांच्या शिकवणीवर आणि 5% इतर कामांवर. म्हणजे टोटल तिने खर्च किती केलाय 14 3 17 आणि 5 22, 22% तिने खर्च करून टाकलाय. बरोबर, तिच्याकडे उरला किती असेल, मग तिच्याकडे उरला किती असेल बघा. एकूण पैसे 100%, त्याचा खर्च किती होऊन गेला 22%. उरले किती असणार, मग उरले किती असणार 100 वजा 22 78. तिच्याकडे पैसे किती उरले 78. उरलेले पैसे किती आहेत 546 आहेत का, म्हणजे हे 78% बरोबर किती असतील 546. हे उरलेले पैसे 78% बरोबर किती आहेत 546. आपल्याला काढायचे किती 100%. आपल्याला काढायचे किती 100%. करून पाहू. 100% ला x, 78% बरोबर 546 तर 100% बरोबर x. पुढे तिरकस गुणाकार होईल 78x इक्वल टू 546 गुणिला 100. बरोबर, पुढे काय हा x 546 गुणिला 100 भागिला 78. बरोबर, आता कशाने भाग जाईल बघा, 2ने भाग जाईल. पहिले 39 दुने 78 म्हणजे 39 दुने 78. इकडे 2ने भागा, 2 दुने 4, उरला 1 करून घेता 4, 2 7 14, 2 त्रिक 6, 39 आणि 273 उरलं. आता इकडे बघा तीनाची कसोटी आठवा. 3 आणि 9 12 होता का नाही, या अंकांची बेरीज 12 आहे म्हणजे 3ने भाग जाईल. बरोबर, 3 आणि 12 ला भाग जातो म्हणजे टोटल संख्येला सुद्धा 39 ला सुद्धा 3ने भाग जाईल. वरती बघा 2 आणि 7 9 आणि 3 12, वरच्या संख्येच्या अंकांची बेरीज पण 12 होते, 12 ला पण 3ने भाग जातो म्हणजे टोटल संख्येला सुद्धा 3ने भाग जाईल. बघा आता 3ने खाली बघू किती 13 त्रिक 39, वरती 3ने बघा
3 नम 27, 3 एक 3, 91 गुणिला 100 भागिले 13. आता काय परत 13 ने भागतो ते बघा, 13 एक 13, 13 7 91. काय उरलं तुमच्याकडे 7, हा गुणिला 100, टोटल किती 700. म्हणजे आईकडे एकूण रुपये किती होते, 700 रुपये होते. आईकडे एकूण रुपये किती होते, 700 रुपये होते. असं एक्झाम्पल होतं. कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं तर एक्झाम्पल मध्ये अवघड काहीच नाहीये, फक्त कॅल्क्युलेशन आरामात करा, हळूहळू करा. बरोबर. पहिले काय केलं आपण 78 ला 2 ने बघितलं, कारण दोघी समसंख्या होत्या. खाली 39 उरला, वरती 273 उरला. मग आपण 3 ने बघितलं, इथे 13 उरला, इथे 91 उरला. मग आपण 13 7 91 करून घेतलं. बरोबर. असं एक्झाम्पल होतं. बरोबर. आता याच्याशी थोडीशी अवघड उदाहरण बघू आपण. तर पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. तर मित्रांनो आता आपण पुढचं प्रॉब्लेम बघू. पुढचं गणित थोडंसं फरक आहे फक्त, म्हणजे थोडासा वेगळा चेंज आहे, मागच्या एक्झाम्पल सारखा नाहीये. मागच्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट आपल्याला दिलं राहायचं की खर्च किती झाला 100% मधून. इथे थोडंसं बदललेलं आहे पद्धत, काही जास्त टेन्शन घ्यायचं काम नाहीये, थोडंसं चेंज आहे, जास्त काही नाही. पहिलं एक्झाम्पल बघू आपण. एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 12% घरभाडे भरतो. त्यानंतर उर्वरित पगाराच्या 10% मुलांचे शिक्षण व त्यानंतर उर्वरित पगाराच्या 20% इतर बाबींवर खर्च करतो. त्याच्याकडे शिल्लक 6,336 रुपये असल्यास त्याचा पगार किती? बरोबर. काही एवढं डिफिकल्ट नाहीये. काय सांगितलं बघा, यात नवीन एक शब्द ऍड झालाय, कोणता? उर्वरित. यात नवीन एक शब्द ऍड झाला या प्रॉब्लेम मध्ये, उर्वरित. मागच्या प्रॉब्लेम मध्ये कसं होतं बघा, एका बाईचे समजा 10% ती 13% कशावर शिक्षणावर खर्च करायची, 2% ती कशावर करायची मनोरंजनावर, 5% कशावर करायची ती शॉपिंगवर, असे प्रश्न होते. म्हणजे नेमकं काय होतं, 100% रक्कम होती ना, तिच्या 13% ती इकडे खर्च करायची, 2% इकडे खर्च करायची, 5% इकडे खर्च करायची, असा त्या प्रॉब्लेमचा अर्थ होता. यात त्यांनी काय केलंय बघा, यात त्यांनी काय सांगितलंय, एका व्यक्तीकडे 12% तो घरभाडे भरतो. म्हणजे समजा 100% आहे ना त्याच्याकडे रक्कम, त्याच्या 12% तो काय करतो, घरभाडे भरतो. बरोबर. आता उर्वरित पगाराच्या 10% खर्च करतो तो, म्हणजे या 100च्या 10% नाही, तुम्ही या 12 मध्ये 10% ऍड नाही करणार खर्च. आता त्यांनी काय सांगितलंय, यातनं जी रक्कम उरली ना त्याच्याकडे, त्याच्याकडे किती रक्कम उरली आहे, 10 ते 100 मध्ये 12% गेले, उरले किती, 88% उरले का नाही. या 88%च्या 10% तो खर्च करतोय. आता उर्वरित पगार म्हणजे उरलेला किती, 88%, त्याचा 10% तो खर्च करतोय, असा प्रॉब्लेमचा अर्थ आहे. बरोबर. याचे 10% किती होता, 8.8, म्हणजे याच्या 8.8% तो खर्च करतोय. बरोबर. म्हणजे इथे 12 अधिक 10% होणार नाही, इथे 12 अधिक किती ऍड होतील, 8.8% ऍड होतील. हा मेन फरक होता. मागच्या याच्यात काय होतं की हा उरलेला पगार जे तो तिथे तसं नव्हतं, ते डायरेक्ट मूळ रकमेमधूनच खर्च व्हायचे ते. बरोबर. हा मेन फरक आहे. तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. जर प्रश्नामध्ये असं दिलेलं राहिलं की उर्वरित रकमेच्या किंवा उरलेल्या पगाराच्या किंवा उरलेल्या रकमेच्या, अशा वेळेस काय करायचं, आपलं गणित वेगळं लक्षात येऊन जातं तुमच्या. बरोबर. आता बघा काय करायचं, गणित थोडंसं डिफिकल्ट वाटत राहिलं ना, तर ती जी टोटल रक्कम आहे तिला 100% समजायचं नाही. तिला किती समजायचं, 100 रुपये समजायचं. तिला किती समजायचं, 100 रुपये समजायचं. समजा एकूण पगार त्याचा 100 रुपये आहे. काय सांगितलं मी, एकूण पगार त्याचा आता किती समजला आपण, 100 रुपये. आपण किती समजायचो, 100% समजायचो. आता 100 रुपये समजा तुम्ही, इझी करण्यासाठी. आता पुढे बघा, एकूण तुम्ही किती समजला, 100 रुपये. आता आपल्याला काय केलेलं, तो त्या पगाराच्या 12% घरभाडे भरतो. बरोबर. घरभाडे किती होऊन गेले, 12%.
म्हणजे या 100च्या 12% तो खर्च करतोय. 100चे 12% किती होतात? 12 होती ना. 100चे 12% काय होता? 12च होता. म्हणजे 100 12 रुपये त्याच्या घरभाडे चालले गेले. त्याच्याकडे उरले किती आता? त्याच्याकडे उरले किती आहेत? 88 रुपये उरले. बरोबर. 100 12 गेले 88. त्याच्याकडे उरले किती? 88 रुपये. पुढे काय म्हटलं त्याने? त्या उर्वरित पगाराच्या 10% तो मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो. त्या उर्वरित पगाराच्या 10% तो काय करतो? मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, कोणत्या पण संख्येचे 10% काढायचे. काय सांगितलं तुम्ही बघा, 1948चे 10% काढायचे. मी काय सांगितलं होतं? एक घर सोडून पॉईंट देऊन टाका उजवीकडून. एक घर सोडून पॉईंट देऊन टाका असं मी सांगितलं होतं. बरोबर. सेम करायचंय मग याचे 10% शिक्षणावर. शिक्षणावर किती? 10%. 88चे 10% किती होतात? बरोबर. 88चे 10% 8.8 होतील का नाही? एक घर सोडून पॉईंट द्यायचा उजवीकडून. हे तुम्हाला शिकवलंय मी. बरोबर. तुम्ही 10% काढून बघा तरी सुद्धा उत्तर 8.8 येणार आहे. म्हणजे तो किती रुपये खर्च करतोय आता? 8.8 रुपये तो आता किती करतोय? शिक्षणावर खर्च करतोय. बरोबर. आता किती उरले त्याच्याकडे बघा. 88 मधून 8.8 गेले. 88 मधून 8.8 गेले. किती उरले बघा? 10 8 गेले 2. इकडे आला 1. 18 9 गेले 9. इकडे आला 1 7. 79.2. त्याच्याकडे किती रुपये उरले आता? 79.2 रुपये त्याच्याकडे उरले आहेत. 79.2 रुपये त्याच्याकडे उरले आहेत. बरोबर. आता ह्या उरलेल्या रकमेच्या इथपर्यंत आलो आपण. आता पुढे या उर्वरित पगाराच्या 20% तो इतर बाबींवर खर्च करतोय. काय करतो तो? या पगाराच्या 20% तो काय करतोय? इतर बाबींवर खर्च करतो आहे. बरोबर. मग आता बघा इकडे उरले किती होते? 79.2. बरोबर. याचा खर्च किती होत आहे इतर बाबींवर? इतर बाबी 20%. आता 79च्या 20% किती होता बघा. असंच काढून आपण 79.2 ची 20% असंच काढून आपण. बरोबर. हा शून्य गेला, हा शून्य गेला. बरोबर. आता पुढे 2 आणि याला गुणून घ्या. किती होईल बघा. 2 आणि याला गुणलं 2 दुणे 4, 2 9 18, 8 1, 2 7 14, 1 15, 158.4. 158.4 भागीला काय अजून 10 भागीला 10 उरला आहे का नाही? 10 आहे म्हणजे हा 1 पॉईंट इकडे सरकू दे. 10 भागते म्हणजे 1 पॉईंट इकडे सरकू दे. उत्तर किती आलं इतर बाबींवर? 85.84 रुपये इतके त्यांनी इतर बाबींवर खर्च केले. बरोबर. 79.2 च्या 20% त्यांनी खर्च केले. पुढे आता किती उरले त्याच्याकडे बघा. त्याच्याकडे उरले किती? हे वजाबाकी करावं लागेल. 79.2 वजा 15 किती आहे? 84. इथे शून्य करून घेऊ. 10 4 गेले 6. इकडे 12 9 गेले 3. इकडे 1 9 4 गेले 9 6 गेले 3. 7 1 गेला 6. 63.36 रुपये त्याच्याकडे उरले आहेत. 63.36 रुपये त्याच्याकडे उरले आहेत. इतकं आपण कॅल्क्युलेशन केलं. काय काय केलं बघा आपण. त्याच्याकडे एकूण 100 रुपये आपण मानले. त्यातले 12 रुपये त्याने म्हणजे 12% त्याने काय केलं? घरभाडं भरलं. ते 12% म्हणजे किती? 12 रुपये. आता त्याच्याकडे उरले किती? 88 रुपये. बरोबर. त्याच्याकडे उरले किती? 88 रुपये. त्याच्या 10% त्याने काय केलंय? शिक्षणावर खर्च म्हणजे किती? 8.8. ते त्यातनं वजा केले उरले किती? 79.2. या 79.2 च्या 20% त्याने इतर बाबींवर खर्च केले. ते 20% आपण काढले किती? 15.84. ही वजाबाकी केली. आता त्याच्याकडे उरले किती आहे? 63.36 रुपये त्याच्याकडे उरले आहेत. आता पुढे काय? सोपं आहे. आता जे उरले 63.36 ते किती आहेत? 63.36 म्हणजे काय? 63.36% जे उरले आपल्याकडे टक्केवारीमध्ये ते किती आहेत? आपल्याला शिल्लक रक्कम किती त्याच्याकडे आता? 6336. बघा इकडे पण इतकी शिल्लक होती, इकडे पण आता इकडची शिल्लक टाकून दिली. तर 100% बरोबर किती? तर 100% बरोबर किती? असं आपण इक्वेशन तयार केलं. याच्यानंतर काही वेगळं उरत नाही. हे तुम्ही आधी पण केलंय. हे तुम्ही अगोदर पण केलंय. पुढे काय? फक्त तिरकस गुणाकार करायचा. पुढे काय? तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार काय होईल? 63.36 x इक्वल टू 6336 गुणिला 100. पुढे काय? हा 36 हा x ला गुणतो. इकडे काय करेल? भागीला चालला जाईल. 6336 गुणिला 100 भागीला 63.36. मी तुम्हाला सांगितलंय दशांश पूर्णांकाचा भागाकार कसा होतो. बघा इकडे पॉईंट देता 2 घर आहेत का नाही? ते 2 घर काढून घ्या. इथे 2 शून्य देऊन द्या. बरोबर. हा एका याच्याने भागला जाईल. किती उरलं ते? एकावर 4 शून्य. एकक दशक शतक हजार 10,000 10,000 रुपये. तर काय प्रश्न होता आपला? तर त्या व्यक्तीचा एकूण पगार किती असेल? 10,000 रुपये. तर त्या व्यक्तीचा एकूण पगार किती असेल? 10,000 रुपये. एवढं लक्षात राहू दे. समजलं असेल तुम्हाला.
काय केलं ते. एवढं काय अवघड नव्हतं, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं वाढतंय, एवढं लक्षात राहू द्यायचं. ते कसं समजतं आपल्याला, उरलेल्या गोष्टीचा त्यांनी खर्च दिलेला असतो, उरलेल्या गोष्टीचा त्यांनी खर्च दिलेला असतो. बरोबर. आता बघू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघू. रमेश आपल्या पगाराच्या 10% घर भाड्यावर उर्वरित पगाराच्या 20% कपड्यांवर व त्यानंतर उर्वरित पगाराच्या 30% शिक्षणावर खर्च करतो. त्याच्याकडे 4,536 रुपये शिल्लक असल्यास एकूण पगार किती. बरोबर. काय करायचं बघा. एकूण पगार घ्या 100 रुपये. एकूण पगार किती घ्या, 100 रुपये घ्या समजा. बरोबर. उर्वरित दिलंय का नाही, उर्वरित दिलंय म्हणून आपण काय करून घेतलं, 100 रुपये समजून घेतलं, पर्सेंटेज मध्ये घेतलं नाही. बरोबर. त्याने त्याच्या पगाराच्या 10% कुठे खर्च केले, घर भाडे खर्च केले. घर भाडे त्याने खर्च केले आहे. 100च्या 10% म्हणजे किती, 10 रुपये. त्याने 10 रुपये खर्च केले घर भाड्यांवर. बरोबर. आता उरले किती त्याच्याकडे बघून घ्या. 100 वजा 10 गेले 90. त्याच्याकडे उरले किती, आता 90 रुपये उरले आहेत. पुढे काय, त्या उरलेल्या पगाराच्या 20% त्याने कशावर खर्च केले, कपड्यांवर. कपड्यांवर किती खर्च केले त्याने, 20%. कपड्यांवर किती खर्च केले त्याने, 20%. बरोबर. 90चे 20% इकडे काढून घेऊ आपण. 90चे 20% किती होतं बघा. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 9 दुने 18, म्हणजे 18 रुपये त्याने कपड्यांवर खर्च केले. बरोबर. 90चे 20% त्याने काय केले, कपड्यांवर खर्च केले. 18 रुपये त्याने खर्च केले. आता उरले किती त्याच्याकडे बघा. आता उरले किती, 90 म्हणून 18 गेले, किती उरले, 72 रुपये उरले. या उरलेल्या रकमेच्या 30% तो काय करतो, शिक्षणावर खर्च करतो. याच्या 30% तो काय करतो, शिक्षणावर खर्च करतो. म्हणजे 72चे 30% किती होता बघा. 72चे 30% किती होता बघा. हा 0 गेला हा 0 गेला. 3 दुने 6, 3 7 21, 2चे 16 भागीला 1 0 उरला आहे का नाही, इकडे लिहून द्या. 21.6 म्हणजे त्याने काय केलं, 21.6 रुपये कशावर खर्च केले, शिक्षणावर खर्च केले. आता उरले किती त्याच्याकडे बघा. त्याच्याकडे उरले किती मग आता, म्हणजे शिल्लक किती राहिले त्याच्याकडे इतकं करून, तर हे 72 वजा 21.6 खर्च होऊन गेले. किती उरले, 4 इकडे आला 1, 2 होऊन गेला 0, 7 होऊन गेला 50, 50.4 उरले. किती आहेत, 50.4 रुपये त्याच्याकडे उरले आहेत. किती उरले, 50.4 रुपये त्याच्यावर उरले. ते उरलेली रक्कम आपल्याला दिली. म्हणजे बघा असा आला त्याचा अर्थ, हे 50.4% बरोबर किती उरलेत, 45.36. किती उरलेत, 45.36, 4,536 रुपये. तर 100% बरोबर किती, तर 100% बरोबर किती असं आपल्याला काढायचंय. इथून पुढे काही एवढं अवघड नाहीये. नवीन एकदा सांगतो काय केलं. एकूण पगार आपण 100 रुपये मानला, त्यातले घरभाड्यावर किती खर्च केले, 10%, म्हणजे 10 रुपये. उरले किती, 90 रुपये. त्याच्या 90 रुपयाच्या 20% त्याने काय केले, कपड्यांवर खर्च केले. म्हणजे 90चे 20% किती होता, 18 रुपये. 18 रुपये त्याने कपड्यांवर खर्च केले. ती वजाबाकी केली, उत्तर किती आलं, 72. हे उरले त्याच्याकडे. त्या उरलेल्या खर्चावर त्याने काय केलं, पगारावर 30% शिक्षणावर खर्च केले. 72चे 30% किती होता, 21 रुपये 60 पैसे. हे वजा केले, त्याच्याकडे उरले किती आता, 50 रुपये 40 पैसे उरलेत. म्हणजे 50.4 रुपये उरलेत त्याच्याकडे. हे उरलेली रक्कम म्हणजे किती, 4,536. थोडक्यात काय, 50.4% म्हणजे किती, 4,536. आपल्याला टोटल पगार काढायचा 100%, त्याला आपण एक्स मानून घेऊ. पुढे काय, तिरकस गुणाकार इकडे करू. आता तिरकस गुणाकार करायचा आहे. पर्सेंटेज कॅन्सल होऊन जाईल. 50.4 एक्स इक्वल टू किती, 4,536 गुणिला 100. आता काय, एक्स हा 50.4 इकडे गुणतो, इकडे काय होऊन जाईल, भागीला चालला जाईल. बरोबर. 50.4
आता आपल्याला हा पॉईंट काढायचा आहे, हा पॉईंट काढायचा आहे. काय करू आपण, इकडे 4 लिहून घेतला, इकडे एक शून्य वाढून दिला. बरोबर. आता पुढे बघा 504 ने आपण कशाला वागतोय, 4536 बघा 5 नम 45 होता आणि 4 नम 36 होता, म्हणजे या 504 ने 9 ने याला भाग चालला जाईल. बरोबर. किती उरले ते 9000. तर त्याचा एकूण पगार किती आला मग 9000 रुपये. तर त्याचा एकूण पगार किती आला 9000 रुपये. फक्त उर्वरित हा शब्द महत्वाचा होता. बरोबर. हा उर्वरित हा शब्द महत्वाचा होता. समजलं असेल तुम्हाला. जर समजा हा उर्वरित पगार नसेल, हा शब्द नसता उर्वरित, तर काय उत्तर आलं असतं बघा. काय केलं मी, उर्वरित शब्द काढून टाकला. आता काय, आपण त्याचा पगार 100% समजला असता. त्याचा खर्च किती आला असता बघा. आता 10% घरभाड्यावर, 20% कपड्यांवर आणि 30% शिक्षणावर, म्हणजे किती 60% त्याचा खर्च झाला आहे. उरले किती असते त्याच्याकडे, उरले असते त्याच्याकडे 40%, आणि हे 40% आपण किती समजलो असतो मग 4536. बरोबर. हा प्रश्न असा बदलला असता. काय केलं असतं आपण, 100% पगार समजला असता, खर्च त्याचा 60% होऊन गेला असता, सर्वांची ऍडिशन करून टाकली असती, आणि उरलेले आपण 40% धरले असते. असा प्रश्नामध्ये फरक पडून गेला. पण तिथे तो उर्वरित शब्द आल्यामुळे आपल्याला असं डायरेक्ट बेरीज करता आली नाही. एवढं लक्षात राहू द्या, एवढं लक्षात राहू द्या. आता तिसरा प्रश्न बघू आपण, सेमच याच्यासारखा तिसरा प्रश्न बघू. श्रीयुत जोन्सने 40% पैसे बायकोला दिले. उरलेल्या रकमेच्या 20% त्याने प्रत्येकी 3 मुलांना दिले. आता उरलेल्या रकमेच्या अर्धी रक्कम त्याने इतर गोष्टींवर खर्च केली. व शिल्लक 12,000 बँकेत जमा केले. तर त्याचे एकूण पैसे किती? बघूयात काय एक्झाम्पल. बघूयात काय. श्रीयुत जोन्सने 40% पैसे बायकोला दिले. उरलेल्या रकमेच्या 20% त्याने प्रत्येकी 3 मुलांना दिले. परत उरलेल्या रकमेच्या बरोबर त्याने अर्धी रक्कम खर्च केली. म्हणजे हा उर्वरित टाईपचा आपला क्वेश्चन आहे. आपण असं समजू, एकूण पैसे त्याच्याकडे 100 रुपये असतील. एकूण त्याच्याकडे किती असतील 100 रुपये असतील. त्याने बायकोला किती दिले 40%. बायकोला किती दिले 40%, म्हणजे किती रुपये दिले त्याने 40 रुपये दिले. आता त्याच्याकडे किती उरले बघा, 100 40 गेले 60 रुपये. त्याच्याकडे उरले किती 60 रुपये. त्याने काय केलं, प्रत्येक मुलाला 20% रुपये दिले त्याने. ह्या उर्वरित रकमेच्या 20% रक्कम त्याने प्रत्येकाला दिली. मग या 60चे 20% किती होतं बघा. 60चे 20% असे काढू आपण. हा शून्य गेला 12 रुपये. त्याने काय केलं, प्रत्येक मुलाला किती दिले 12 रुपये दिले. प्रत्येक मुलाला किती रुपये दिले 12 रुपये दिले. त्याला मुलं किती आहेत 3, म्हणजे त्याने किती रुपये खर्च केले प्रत्येकाला 12, म्हणजे प्रत्येक मुलाला किती रुपये दिले त्याने, प्रत्येक मुलाला 12, म्हणजे 3 मुलांना किती रुपये दिले असतील त्याने, 3 मुलांना किती पैसे दिले असतील त्याने 12 त्रिक 36. किती रुपये दिले असतील 12 त्रिक 36 बरोबर. 60चे 20% किती होता 12, पण त्याने 3 मुलांना दिले ते, म्हणजे 12 त्रिक 36. आता उरले किती बघा, आता उरले किती 60 वजा 36, उरले किती आता 24 रुपये. उरले किती आता 24 रुपये. पुढे काय केलं त्याने बघा, 36 लिहून घेऊ आपण इथे बरोबर. आता हे जे उरले त्याने काय केलं, त्याच्या अर्धी रक्कम त्याने इतर गोष्टींवर खर्च केली. म्हणजे ही उरलेल्या रकमेच्या उरली किती 24, त्यातले खर्च किती केले इतर गोष्टींवर. इतर गोष्टी समजा आपण इतर बाबींवर किती खर्च केले त्याने 12 रुपये. निम्मे खर्च केले का नाही अर्धे, म्हणजे 12 रुपये खर्च केले. आता उरले किती सांगा,
आता 12 रुपये त्याच्याकडे उरले आहेत. आता त्याच्याकडे 12 रुपये उरले आहेत. आता जे उरले आहेत ते किती आहेत? 12,000. जे उरले त्याने कुठे जमा केले? ते 12,000 कुठे? बँकेत. म्हणजे हे जे 12 आहेत म्हणजे किती? 12%. हे 12% बरोबर किती आहेत? 12,000. हे 12% बरोबर किती आहेत? 12,000. आपल्याला काढायचे काय? एकूण पैसे. एकूण पैसे म्हणजे 100 म्हणजे 100%. 100% बरोबर किती समजलं आपण? x. बरोबर. इथून तिरकस गुणाकार करा आणि ती उत्तर काढा. x इक्वल टू किती बघा? 12,000 गुणिला 100 भागिला 12. 12 1 12. एकावर 3 शून्य 2 शून्य म्हणजे 5 शून्य 1 लाख. 1 लाख रुपये म्हणजे जोन्स कडे 1 लाख रुपये होते. कसं केलं? नवीन सांगतो मी. 100 रुपये आपण त्याचे मानले. बायकोला किती दिले त्याने? 40%. म्हणजे 40 रुपये दिले त्याने. उरले किती? 60 रुपये. या 60 रुपयाच्या 20% रक्कम म्हणजे किती? 12 रुपये. त्याने 3 मुलांना दिली म्हणजे किती रुपये दिले? 36 रुपये दिले. बरोबर. तर हे 36 रुपये वजा केले उरले किती? 24. या उरलेल्या रकमेच्या त्याने अर्धी रक्कम त्याने खर्च करून टाकली. म्हणजे 12 रुपये त्याने खर्च केली. उरले किती? 12 रुपये. हे 12 रुपये म्हणजे 12%. आणि जे 12% उरली ती किती दिली आपल्याला? 12,000 रुपये. जी उरली तीच तर बँकेत जमा केली. 12,000 इज इक्वल टू 12%. तर 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार केला डायरेक्ट उत्तर काढलं 1 लाख रुपये. जोन्स कडे 1 लाख रुपये होते. असे क्वेश्चन येतात. क्वेश्चन काही एवढा टफ नाहीये. फक्त स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. फक्त काय केलं पाहिजे? स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. आता पुढचं एक्झाम्पल बघू. थोडस वेगळं आहे आता एक्झाम्पल. थोडस एक्झाम्पल वेगळं आहे आता. विजयने त्याच्या पगाराच्या 5% रक्कम दान करायचे ठरवले. दान करण्याच्या दिवशी त्याचे मन बदलले व त्यांनी 1687.50 रुपये दान केले. 1687 रुपये 50 पैसे दान केले. जे ठरवलेल्या रकमेच्या 75% होते. ठरवलेल्या रकमेच्या 75% होते. तर त्याचा एकूण पगार किती? थोडासा वेगळा प्रश्न दिलाय उदाहरणामध्ये. विजयने त्याच्या पगाराच्या 5% रक्कम दान करायचं ठरवलं. आपण एकूण पगार घेऊ त्याचा 100%. एकूण पगार किती घेऊ? 100%. त्याने दान करायचं ठरवलं किती? ठरवलेले दान किती आहे? 5%. 100च्या 5% म्हणजे 5%. बरोबर. 5% त्याने दान करायचं ठरवलंय. पुढे त्याने काय केलं? दान करायच्या दिवशी त्याचं मन बदलून गेलं. त्याने 1687 रुपये दान केले म्हणजे 50 पैसे. म्हणजे किती? ओरिजिनल दान किती केलंय त्याने? 1687 रुपये 50 पैसे. ओरिजिनल दान त्याने किती केलं? 1687.50 रुपये. पुढे जे ठरवले हे दान किती आहे? हे दान ओरिजिनल किती आहे माहिती का? तर जे त्याने ठरवलं होतं रक्कम त्याच्या 75% आहे. त्याने ठरवलं किती होतं? 5%. याच्या 75% तो दान करून आला. बरोबर. मग त्याने ओरिजिनल दान किती केलंय बघा. हे ठरवलेलं दान आहे. हे ओरिजिनल दान आहे. ओ म्हणजे ओरिजिनल दान किती आहे? 5%च्या 75%. ओरिजिनल दान किती केलं त्याने? ठरवलेल्या दानाच्या 75% केलं. बरोबर. 5%च्या 75% किती होतं बघा. 5 गुणिला 75 भागिला 100%. बरोबर. 5 गुणिला 75 भागिला 100% किती होईल? 25 त्रिक 75. 25 चौक 100. 15/4%. 15/4%. बरोबर. 15/4% म्हणजे किती होते? 3.75%. 4 बरोबर 3.75%. 3.75% त्याने दान केलं. त्याने ओरिजिनल दान किती केलंय आता? 3.75%. त्याला करायचं होतं 5%, पण तो याच्या 75%च दान करून आला. 3.75% त्याने दान केलंय.
75%, 3.75% दान ओरिजिनल म्हणजे किती आहे? 1687. आता इथून एक्झाम्पल काही एवढं अवघड उरलं नाही आपलं. म्हणजे 3.75% ओरिजिनल दान बरोबर किती? 1687 रुपये. 3.75% बरोबर किती? 1687.50. बरोबर. इथे तुमचं इक्वेशन जमून गेलं. तुम्हाला किती काढायचं आता? टोटल पगार काढायचा आहे त्याचा, म्हणजे 100% रक्कम काढायची. 100% बरोबर एक समजा. इथून पुढचं माहिती तुम्हाला तिरकस गुणाकार करा, भागाकार करा. कसं होईल बघा. 3.75x इक्वल टू 1687.50 गुणिला 100. बरोबर. हा 3.75 इकडे गुणतो, इकडे काय होऊन जाईल? भागीला चालला जाईल. 3.75 इकडे गुणतो, इकडे काय होऊन जाईल? भागीला चालला जाईल. बघा इकडे पण 2 पॉईंट आहेत, वरती पण 2 पॉईंट आहेत. हा पॉईंट डायरेक्ट कॅन्सल करता येईल. म्हणजे इथे काय उरलं? 50. इथे काय उरला? हा 75. आता पुढे भागाकार करायचा आहे. बघा 5 ने भाग जाईल खाली पण वरती पण. 5 ने भागू आपण. इथे किती उरेल बघा. 5 × 7 = 35. उरला 2, वरून घेतला 5. 5 × 5 = 25. इकडे किती उरलं? 75. आता इकडे बघा 5 × 3 = 15. उरला 1, वरून घेतला 8. परत 5 × 3 = 15. उरला 3, वरून घेतला 7. बरोबर. 5 × 6 = 30. 5 × 7 = 35. 5 × 7 किती? 35. उरला 2, वरून घेतला 5. 5 × 5 = 25. घेतला 0. बरोबर. तुम्हाला एकदा नवीन करून दाखवतो मी. 1687 आणि वरती 50. 5 ने भागतोय आपण. 5 × 3 = 15. उरला 1, वरून घेतला 8. 5 × 3 = 15. उरला 3, वरून घेतला 7. 5 × 7 = 35. उरला 2, वरून घेतला 5. 5 × 5 = 25. उरला 0 आणि हा 0 वरती ठेवून दिला. 33,750. 33,750. आता पुढे भागून बघू आपण. बरोबर. आता पुढे भागून बघू. भागाकार करायचा आपल्याला. काय केलं बघा. 25 × 3 = 75. 25 × 4 = 100. 25 × 3 = 75. 25 × 4 = 100. आता या 3 याला भागून बघा. या 3 याला भागून बघा. 3 × 1 = 3. 3 × 1 = 3. 3 × 2 = 6. उरला 1, वरून घेतला 5. 3 × 5 = 15. 3 × 0 = 0. आणि हा 4. याचा गुणाकार करा. 4 × 0 = 0. 4 × 5 = 20. हातच्याला 2. 4 × 2 = 8 आणि 2 = 10. हातच्याला 1. 4 × 1 = 4 आणि 1 = 5 आणि 4 × 1 = 4. 45,000 रुपये त्याची सॅलरी होती. 45,000 रुपये त्याची सॅलरी होती. त्याने 5% दान करायचं ठरवलं होतं, पण तो 3.75% करून आला होता. जे 3.75% केलं ते आपल्याला दिलंय 1687.50. त्यावरून आपण 100% काढून घेतलं. एवढं काय अवघड नव्हतं ते. आता शेवटचं उदाहरण पगारवरचं थोडस वेगळं आहे ते यांच्यापेक्षा, पण महत्वाचं आहे. इतकं काय अवघड नाहीये, पण महत्वाचं आहे एकदम. शेवटचं एक्झाम्पल बघू आपण. काय बघा. एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 13,500 रुपये होते व मासिक खर्च 9,000 रुपये होता. 9,000 रुपये होता. पुढच्या वर्षी त्याचे मासिक उत्पन्न 14% वाढले व खर्च 7% वाढला. तर त्याची बचत शेकडा किती वाढेल? बरोबर. असा प्रश्न आहे. थोडा वेगळा प्रश्न आहे पण इझी आहे. काय करू आपण बघा. समजा त्याचे ओरिजिनल रक्कम म्हणजे उत्पन्न किती होतं आपण समजू 100 रुपये होतं. 100% त्याचं उत्पन्न होतं. बरोबर. त्याचं उत्पन्न किती वाढलं म्हणे 14% वाढलंय. त्याचं उत्पन्न किती वाढलं 14% वाढलं. उत्पन्न किती वाढलं 14% वाढलं. म्हणजे पुढच्या महिन्यात उत्पन्न किती होऊन गेलं 114% होऊन गेलं का नाही. जेव्हा 100% उत्पन्न होतं तेव्हा उत्पन्न किती होतं 13,500. बरोबर. जेव्हा 100% उत्पन्न होतं तेव्हा उत्पन्न किती होतं 13,500. आता जेव्हा 114% होऊन गेलं नवीन महिन्यात तेव्हा उत्पन्न किती ते काढून घेऊ आपण. म्हणजे नवीन उत्पन्न काढून घेऊ आपण इकडे. बरोबर. नवीन उत्पन्न आपल्याला इकडे भेटून जाईल. किती होईल बघा. ते तिरकाच गुणाकार करावा लागेल.
100x गुणिला इक्वल टू 13,500 गुणिला 114. 114 बरोबर. हा 100 इकडे गुणतो, इकडे काय होऊन जाईल, भागीला चालला जाईल. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 135 गुणिला 114 करू आपण. 135 गुणिला 114 काय होईल, 4 पंचे 20, चल 2, 4 त्रिक 12, 2 14, चला 1, 4 1 4 आणि 1 5. पुढे स्टार 1 म्हणजे किती, जो आहे तोच संख्या बरोबर. इथे 2 स्टार 1 म्हणजे काय, जी आहे तीच संख्या. पुढे बेरीज करून घेऊ. 0 9 13 5 1. 15,390 रुपये त्याचं नवीन उत्पन्न झालंय. 15,390 रुपये त्याचं नवीन उत्पन्न झालं आहे. नवीन उत्पन्न किती झालं मग, 15,390 रुपये. नवीन उत्पन्न किती झालं, 15,390 रुपये. लक्षात राहू द्या बरोबर. आता सेम खर्च करून घेऊ आपण बरोबर. आता सेम काय करून घेऊ, खर्च करून घेऊ. पहिला खर्च समजा 100% होता त्याचा. पहिला खर्च किती होता, 100% होता. नवीन खर्च किती झाला त्याचा बघा, 7% वाढलाय का नाही. नवीन खर्च किती झाला असेल, 107% बरोबर. 100% मध्ये 7% वाढला म्हणजे 107% झाला. जेव्हा 100% खर्च होता तेव्हा खर्च किती होता, 9,000 रुपये बरोबर. तर आता 107% किती खर्च होईल ते आपल्याला काढायचंय. जेव्हा 100% होता तेव्हा 9,000 रुपये खर्च होता, तर 107% झाला खर्च किती झाला असेल, म्हणजे नवीन खर्च आपण इकडे काढतोय. नवीन खर्च आपण इकडे काढतोय. काय करणार, तिरकस गुणाकार करून घेणार. काय होईल बघा, 100x इक्वल टू 9,000 गुणिला 107 बरोबर. हा 100 इकडे गुणतो, इकडे काय होऊन जाईल, भागीला चालला जाईल बरोबर. हा 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. उरले किती, 107 गुणिला 90. 107 गुणिला 90, 9 गुणून घ्या. हा 0 ठेवून द्या, 9 गुणून घ्या. 7 9 63, चल 6 9 0 0 6 6 9 1 9. 9,630 रुपये. नवीन खर्च किती झाला, 9,630 रुपये. 9,630 रुपये हा नवीन खर्च झाला बरोबर. आता पुढे काही एवढं अवघड उरलेलं नाहीये, बघू आपण काय प्रश्न काय विचारला ते बघा. त्याची शेकडा बचत किती वाढली. प्रश्न काय विचारलाय, त्याची शेकडा बचत किती वाढली. म्हणजे तुम्हाला अगोदरची बचत माहिती पाहिजे आणि नवीन बचत पण माहिती पाहिजे. आपण आधीची बचत काढू, जुनी बचत काढू बरोबर. किती जुनी बचत बघा, जुनं उत्पन्न किती होतं, 13,500. जुना खर्च किती होता, 9,000 बरोबर. जुनी बचत किती झाली मग, 4,500 रुपये. जुनी बचत किती झाली, 4,500 रुपये बरोबर. पुढे नवी बचत किती झाली, नवीन उत्पन्न 15,390 वजा नवीन खर्च किती झाला, 9,630. उत्पन्न वजा बाकी करू आपण. नवीन बचत निघून जाईल, 0 0 गेला 0, 9 3 गेला 6, 13 6 गेला 7 बरोबर का. 13 6 गेला 7, इकडे आला 1, 15 10 गेले 5. 5,760 रुपये नवीन बचत झाली बरोबर. जुनी बचत झाली आहे 4,500. जुनी बचत किती झाली, 4,500. नवीन बचत किती झाली, 5,760. 5,760. आता काही एवढं अवघड उरलं नाही. तुम्हाला मी काल एक कन्सेप्ट शिकवली होती, मोर आणि लेसची. म्हणजे कमी किंवा जास्त, म्हणजे वाढवायचा किंवा कमी करायचा बरोबर. फॉर्म्युला असा होता, x मायनस वाय इंटू वाय x मायनस वाय भागीला वाय इंटू 100 असा फॉर्म्युला होता. हा जास्त साठी पण तोच होता, कमी साठी पण तोच होता. आता इथे काय वाढवायचं आहे का नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा किंमत वाढवायची तेव्हा खालची संख्या काय घ्या, कमीवाली घ्या. काय सांगितलं तुम्ही, जेव्हा किंमत वाढवायची शेकडा तेव्हा खालची संख्या कमीवाली घ्या. यांच्यामध्ये कमी कोणती आहे, 4500. यांच्यामध्ये कमी कोणती आहे, 4500. जी खाली संख्या आहे तीच मायनस करा, वजा 4500. आणि इकडे काय, 5,760 गुणिला 100. गुणिला काय केलं, 100. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले बरोबर. वरती किती उरलं बघा, वरती किती उरलंय बघा. 0 0 गेला 0, 6 0 गेला 6, 7 5 गेला 2, 5 4 गेला 1 भागीला 45. काय उरलं, 1260 भागीला 45. हे गुणून घ्या बघा किती होईल. पहिले 5 ने भागू, 5 9 45. 5 ने भागू, 5 2 10, उरला 2 वरून घेता 6, 5 5 25, उरला 1 वरून घेता 0, 5 2 10 बरोबर. 9 आणि 252 ला भाग जाईल का, जाईल. 9 1 9, 9 2 18, उरला 7 वरून घेतला 2, 9 8 72, 28%. उरला किती, 28%. म्हणजे तुमचं शेकडा बचत किती झाली, 28%.
आपण काय करायचं सांगतो बघा. आपण पहिले नवीन उत्पन्न काढून घेतलं, नंतर नवीन खर्च काढून घेतला, बरोबर. नंतर काय केलं, पहिली बचत काढून घेतली. पहिली बचत कशी आली, जुनं उत्पन्न वजा जुना खर्च आली जुनी बचत. नवी बचत कशी काढली आपण, नवीन खर्च नवीन उत्पन्न वजा नवीन खर्च, नवीन बचत आली. आणि पुढे काय करायचं आपल्याला, शेकडा वाढ याचा फॉर्म्युला म्हणजे काय, वाढ आणि कमीचा फॉर्म्युला जो काल आपण शिकलो होतो, x - y / y. जर आपल्याला वाढवायचं आहे तर खालची किंमत कमी घ्या असं सांगितलं होतं, आणि जर आपल्याला कमी करायचं आहे तर खालची किंमत जास्त घ्या असं सांगितलं होतं आपण, बरोबर. तोच फॉर्म्युला इथे वापरला. आपली शेकडा वाढ किती आली बचत मध्ये, 28%. शेकडा वाढ किती आली, 28%. एवढंच होतं आपलं पगार, उत्पन्न आणि खर्चावरचे क्वेश्चन. याच्यापेक्षा वेगळ्या टाईपचे काही क्वेश्चन येणार नाही तुम्हाला. एवढ्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. काही जेवढं अवघड नाही कन्सेप्ट, फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला जमायला पाहिजे, बाकी काही नाही. कॅल्क्युलेशनसाठी काय करणार, जितके गणित सोडवता येईल तितके सोडवा, त्याच्याने कॅल्क्युलेशन चांगलं होईल, बरोबर. आता घरीच राहा आणि सुरक्षित राहा. पुढचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. धन्यवाद.